भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थि कलश संदेश यात्रा नवापूर शहरातील हेमलता वडवी पुतळा येथे आगमन। यावेळी अस्थि कलश यात्रेत सर्व समाजातील मान्यवर व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांनी अस्थि कलशाचे दर्शन घेतले। भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संदेशभूमीचा प्रसार व्हावा म्हणून संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती तसेच धुळे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेशभूमी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने त्यागमूर्ती रमाई आंबेडकर स्मारक वरळी मुंबई ते चैत्यभूमी दादर मुंबई तसेच डॉक्टर बाबासाहेब संदेशभूमी धुळे अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थि कलश संदेश यात्रा नवापूर येथे सायंकाळी 4 वाजता पोहोचली। नवापूर शहरातील अनुयायांनी अस्थि कलशला अभिवादन केले। हेमलता वडवी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संदेश यात्रेला सुरुवात करण्यात आली। तेथून ही यात्रा समाज बांधवांच्या उपस्थितीत कॉलेज रोड बस स्टॉप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा लाईट बाजार रोड आशापुरी मंदिर दत्त मंदिर चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे अस्थि कलश संदेश पोहोचली। या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील प्रांगणात अस्थि कलश ठेवून उपस्थितांनी दर्शन घेतले। यावेळी मोठ्या संख्येने अनुयायी उपस्थित होते।
नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि। विश्ववंदनीय तसेच विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर आणि तमाम महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो। या बौद्ध परिषदेसाठी उपस्थित पूज्य बनते आनंद थेरो, बनते विजयानंद, बनते संघानंद, या ठिकाणी संजय भूमी संरक्षण आणि संवर्धन समितीचे अध्यक्ष आयुष्यमान आनंद सैंदाने आणि त्यांचे सहकारी, तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे आयोजन समितीचे जे प्रमुख 2 नावं या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत, आयुष्यमान चंद्रकांत नगराळे आणि आयुष्यमान नरेंद्र नगराळे आणि त्यांचे सर्व सहकारी आणि या ठिकाणी या बौद्ध परिषदेस उपस्थित असलेले सर्व माता आणि भगिनी। प्राणी आणि माणसामध्ये मूलभूत अंतर आहे। प्राण्यामध्ये आणि माणसामध्ये मूलभूत जे अंतर आहे, प्राण्याला जर अन्न आणि पाणी दिलं तर प्राणी संतुष्ट होतो। साठी जो धम्म दिलेला आहे तर माणसाला हे भाषण छापून आलं, त्याच्यातला हा काही 37चा अंक हा महाराष्ट्र शासनापासून आम्ही तो कलेक्ट केलेला आहे, तो आम्ही मागणी करून घेतलेला आहे। माहिती आणि जनसंचालनालय याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की स्टेशन पासून ते ट्रॅव्हलर्स बंगलोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक निघाली। त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांचं आत्मचरित्र लिहिलं, त्या आत्मचरित्रामध्ये देखील ते असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे धुळ्यामध्ये आले, त्यांची ही प्रोफेशनल व्हिजिट होती, कोर्टाच्या कामानिमित्त ते आले, धुळेकर जनतेने त्यांचे स्टेशन पासून तर ट्रॅव्हलर्स बंगलोपर्यंत त्यांची मिरवणूक काढली आणि त्यावेळेस हजारोचा जनसमुदाय उपस्थित होता आणि त्यांनी जय जयकार बाबासाहेब आंबेडकरांनी केला। हे धनंजय कीर यांनी बाबासाहेबांच्या हयातीमध्ये 1954ला लिहिलेलं हे बाबासाहेब आंबेडकरांचं आत्मचरित्र, ज्याचं नाव आहे डॉक्टर आंबेडकर लाईफ अँड मिशन। त्याच्यामध्ये देखील हा ट्रॅव्हल्स बंगलोचा उल्लेख आलेला आहे आणि आपण गेल्या 15 ते 20 वर्षापासून आपण जंगलामध्ये जातो, बाबासाहेबांचा जय जयकार करतो आणि काही आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत गुरु रविदास महाराज, अण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषांना मी प्रथमतः अभिवादन करतो। पूज्य भंतेजी यांना अभिवादन करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलश संदेश यात्रेच्या निमित्ताने या धम्म परिषदेला उपस्थित सर्व सामाजिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील, धार्मिक चळवळीमध्ये काम करणारे सर्वच लोकांच्या मनापासून संयोजन समितीतर्फे स्वागत करतो। सर्व उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, पत्रकार मित्रांनो, मला आयोजकांकडून या संदर्भात काही बोलावं यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे। आज आपण बघतो आहे की हा कार्यक्रम आणि समस्त या मानव जातीच्या उत्थानासाठी, समाज परिवर्तनाच्या लढ्यामध्ये ज्या ज्या महामानवांनी मोलाचं योगदान दिलं त्या सर्वांना त्यांच्या कार्याला नतमस्तक होऊन विनंती। द्वितीयंपि ओकास वंदामि भन्ते द्वारात्तयेन कृतं सब अपराधं क्षमतु मे भन्ते। तृतीयंपि ओकास वंदामि भन्ते
द्वारत्तयेन कर्तं सब अपराधं क्षमतु मे भन्ते ओकास अहं भन्ते तिसरणेन सद्य पंचशीलं धम्मं याचामि अनुगां कत्वा शीलं देत मे भन्ते द्वितीयंपि ओकास अहं भन्ते तिसरणेन सद्य पंचशीलं धम्मं याचामि अनुगां कत्वा शीलं देत मे भन्ते द्वितीयंपि ओकास अहं भन्ते तिसरणेन सद्य पंचशीलं धम्मं याचामि अनुगां कत्वा शीलं देत मे भन्ते। आज आपण बघतो आहे की हा कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर आयोजकांकडून आपल्याला अशी सूचना आली असेल की सर्व उपासक उपासिकांनी त्याला उपासक उपासिका जर म्हणायचं असेल तर त्याच्यासाठीच्या ज्या डिग्र्या आहेत म्हणजे जे पाडे आहेत 3, 4, 5, 8, 10 आणि 22 एवढं जरी आलं तर आपण उपासक उपासिका आहोत असं आपण समजावं। तर आता आपण जरा 3 कडे जाऊया। 3 बद्दल कायेन वाचेन चित्तान शुद्धी म्हणजे तुमची अशी शुद्धी व्हायला पाहिजे तर तुम्ही बुद्ध आहेत। धम्माने आम्हाला सांगितलेलं आहे, मोरॅलिटी सांगितलेली आहे, धम्माने आम्हाला सायन्स सांगितलेलं आहे, संघाने आम्हाला एकोपा सांगितलेला आहे। त्याच्यानंतर आपण जर समजा माता हो आज आपण जर बघतो तर 3च्या आकड्यामध्ये आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे की आपण 3चा आकडा हा अशुभ असतो परंतु हा तर कल्याणकारी आहे। बुद्ध धम्म आणि संघ हे लोकांच्या कल्याणासाठी आहे। गौतम बुद्धाने तर असं सांगितलेलं आहे। आता बऱ्याचशा बायका ज्या वेळेस आता तुम्ही सर्वजण सर्व बायका आता ज्या आहेत पुरुष आहेत आता बाबासाहेबांच्या कृपेने आपण चांगले राहणीमान उंचावलेली आहे। पण 5-50 वर्षाच्या अगोदर जर आपण गेलो तर त्यावेळेस आपल्याकडे चुलीवर स्वयंपाक करत होतो आणि चुलीचे दगड किती 3। त्याच्यानंतर आपण बघतो की ऋतुमानाचे चक्र किती, ऋतुमानाचे चक्र उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा। आणि अनुयायी बंधू भगिनींनो, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संदेशभूमीचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी दिनांक 7 फेब्रुवारी 2025 पासून म्हणजेच माता रमाई यांच्या जयंतीपासून दिवसापासून त्यागमूर्ती रमाई स्मारक मुंबई वरडी येथून सुरू झालेल्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलश संदेश यात्रेचे आज आपल्या नवापूर शहरात आगमन झाले आणि नवापूरची ही भूमी पावन झाली यासाठी दिवस रात्र प्रयत्न करणारे धम्म संघाचे पूज्य भंते आनंदजी थेरो, आनंदजी मैत्रो, विजयानंदजी, संगानंदजी आणि संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती धुळे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेशभूमी बहुउद्देशीय संस्था धुळे अध्यक्ष आयुष्यमान आनंदजी सैंदाने तसेच त्यांचे सहकारी विजयजी भामरे, विजयजी पगारे, विटी बागुल यांचे आभार व्यक्त न करता मी त्यांच्या ऋणात राहू इच्छितो। त्याचबरोबर नवापूर शहरातील बौद्धाचार्य आयुष्यमान दिलीपजी धिवरे यांचे मी आभार मानतो व या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल व प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अस्थिकलश यात्रेच्या आयोजनाला सहकार्य करणारे माझे सहकारी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील आप्तेष्ट व सर्व शासकीय निमशासकीय संस्था पदाधिकारी व कर्मचारी
यांच्या सहकार्याने आजचा हा कार्यक्रम सफल झाला, त्यांचे मनपूर्वक आभार. वेगवेगळ्या प्रसार माध्यमातून या अस्थि कलश यात्रेला प्रसिद्धी देणारे माझे पत्रकार, मीडियाचे बंधू भगिनी संदेश यात्रेसाठी मोठ्या संख्येने सहभागी होऊ संदेशभूमीच्या प्रचार आणि प्रसार या करण्यासाठी सज्ज झालेले सर्व बौद्ध उपासक व उपासिका, आपण सर्वांचे मी आभार मानतो. तसेच चारही समाजातील बौद्ध उपासक उपासिका बंधू भगिनी धम्मदान देऊन ह्या कार्यक्रमास मोठ्या स्वरूपात सहकार्य केले म्हणून मी सर्वांचे देखील आभार मानतो. शेवटी एवढेच म्हणतो, अखंड राहतील शिरावर आपल्या उपकाराचे भार, शब्दातून व्यक्त करतो तुमचे मनपूर्वक आभार. जे येथे पाहिले काळजात राहील, पुन्हा आपल्या भेटीची मन सदैव वाट पाहीन. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. धन्यवाद.